इराण अमेरिका युद्ध सुरू आहे आणि भारतात एलपीजी सिलेंडर महाग झाले. पण का? कारण आपल्याला एलपीजी, सीएनजी, एलएनजी, पीएनजी मधला फरकच माहिती नाही. चला आज एका मिनिटाच्या आत समजून घेऊया. एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, म्हणजे तुमच्या घरच्या सिलेंडर मधला गॅस. क्रूड ऑइलच्या रिफायनिंगच्या वेळेस प्रोपेन आणि ब्युटेन वेगळे होतात आणि यातूनच तुमचा एलपीजी बनतो. गॅस लीक ओळखण्यासाठी आपण यामध्ये इथाइल मर्कॅप्टन नावाचा पदार्थ मिसळतो, म्हणूनच गॅस लीक झाला की तुम्हाला दुर्गंध येतो. सीएनजी म्हणजे जमिनीखालून निघणारा नॅचरल गॅस. याला प्युरिफाय करून आपण 200 ते 250 पट कॉम्प्रेस करतो आणि यालाच गाडीच्या कंटेनर मध्ये भरतो. पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे, स्वच्छ आहे, पण आता हाही महाग झालाय. एलएनजी म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. तोच नॅचरल गॅस ज्याला आपण -160 डिग्री सेल्सिअस वर थंड करतो आणि याचा व्हॉल्यूम 600 पट कमी होतो. मग याला आपण शिप मध्ये भरून कतार मार्गे इंडियामध्ये आणतो. पण इराणने कतारचा एलएनजीचा जो प्लांट आहे त्याला मिसाईलने उद्ध्वस्त केले आणि लगेचच आपल्याकडे त्याचे भाव 140% वाढले. पीएनजी म्हणजे प्युरिफाईड नॅचरल गॅस. फक्त तोच गॅस आपल्या घरापर्यंत पाईपलाईनने येतो. पण जर सोर्सच नसेल तर पाईपलाईन तरी काय करणार? तर आजपासून फक्त न्यूज बघताना हेडलाईन्स बघू नका, त्याच्या मागचे कारण बघून घ्या की एलपीजी महाग का झाला, सीएनजी का वाढला. आता तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे. अशाच महत्त्वाच्या गोष्टी एका मिनिटाच्या आत समजण्यासाठी आमच्या ई सारथी या युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की एलपीजी लीक ओळखणारं केमिकल कोणतं.